नमस्कार. आज आम्ही मुंबईला आलेलो आहे आणि पहलवान दत्तक योजना 2026-27 हा आज मंत्री साहेबांच्या हस्ते कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे सगळी पहलवान मंडळी आहे. जवळपास कोल्हापुरातील 11 पहलवान यांची निवड झालेली आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तो कार्यक्रम बघूया आणि कोणकोणत्या पहलवानांची निवड झाली ते पण बघायला मिळेल. सर्व पहलवान आहेत. अजून बरेचसे काही पहलवान दुसऱ्या रूममध्ये तिथं राहण्याची व्यवस्था केलेली आहे. काल आलो आम्ही. आज सकाळी कार्यक्रम आहे. पहलवान दत्तक योजनेमध्ये या पहलवानांची निवड झालेली आहे. देवाभाऊ केसरी फाउंडेशन व युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने ही योजना होणार आहे. मंत्री साहेब गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते हे सन्मान होणार आहे पहलवानांचं. संग्राम नितीन खुर्द यांची पण निवड झालेली आहे. आणि पहलवान तुमचं नाव? स्पीकर भास्कर नायकवडी. कुठलं गाव? चरण. चरणचं आहे. बरं, कितवीला आहे? 7वी. 7वीला आहे. आणि त्यांचे वडील आहेत आणि ते वस्तात आहे. कुठे गेला मुलगा? कुठे गेला आहे तुमचा? ती गेल्यात वाटते. तसं बघायचं हे जुन्या काळातील चांगले पैलवान आहेत. वस्तात तुम्ही कोणत्या तालमीत? न्यू मोतीबागमध्ये होत आहे वस्तात तुम्ही? मी कायम झाले. बरं बरं. तुमच्या कोणाकोणाबरोबर कुस्त्या झाल्या त्यावेळेला? हां, त्यावेळेला लक्षात येत नाही. तुमच्या वस्तात कुस्त्या बऱ्याचशा जणांबरोबर झाल्या असतील. कोणाकोणाबरोबर सांगितलं? तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन आहे म्हणून सांगितलं मला. नितीन खुर्दवर 4-5 वेळा झाले, बरोबर सुटले. अरे वा. कांतीलाल बरोबर एक वेळा बरोबर सुटले. कांतीलाल जाधव. हा. हां, आणि एक वेळा मी मारलो कांतीलाल जाधव. जोड चांगली होती तो म्हणून 1-2 नंबरमध्ये होय, खेळायला. होय. चंद्र पटलाच्यावर झाला. फक्त अस्लम काजीवर कुस्ती झालेलं नाही. टोटल बाकी सर्वांच्यावर कुस्ती झाली. सगळ्या टॉपच्या. तुम्ही काळा इमाममध्ये होता काळा. त्यावेळेस कोण कोण होते? आमचे अरुण पाटील क्रीडा अधिकारी, प्रशांत माने, कलापा शिरोळ, भरत कळंत्रे, ही सगळी बॅच आहे का? ही त्यावेळी आमची बॅच. ठीक आहे, ठीक आहे. 2007ला मी कामगार केसरी झालेलं. आणि महाराष्ट्र चॅम्पियन कोणतं मेडल? 96 तुला मेडल आहे माझं. कोणाबरोबर आली फायनलला? फायनलला कुंडली गायकवाड त्यांचा पहिला बसला, दुसरा माझा बसला. चांगल्या पलवानाबरोबर कुस्त्या झाल्या. छान छान. योगायोगानं आज यांची ओळख म्हणजे भेट झाली ह्या निमित्तानं तरी. आणि ही पहलवान आहेत यांची निवड झाली. बरं, नॅशनल झालं. 92ला बरं. हां 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 हां. कोणाबरोबर होती फायनल कुस्ती? फायनल दिल्लीवाल्याबरोबर. ठीक. पाटील, परत बाबा शिरगाव. बाबा शिरगावकर, हे हरी पाटील, परत राजाराम मुगदूम, पुण्याचा संदीप बोंडवे, हे सर्व होते आमच्याबरोबर त्यावेळेला. दिलीप सिंग गाडीवाले. मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई. मंत्री साहेब गिरीश महाजन साहेबांच्या निवासस्थानी हे सर्व मल्ल उपस्थित आहेत. मंडळी, सर्व पहलवानांना घेऊन आपण मंत्री साहेब गिरीश महाजन साहेबांच्या निवासस्थानी आलेला आहे. आणि जे दत्तक घेणार आहेत पहलवान, म्हणजे ज्या पहलवानांची निवड झालेली आहे त्यांचं एक छोटासा कार्यक्रम असणार आहे. बघू नेमकं काय कार्यक्रम कसं होणार आहे.
मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि देवाभाऊ केसरी यांच्या वतीने अकरा मुले दत्तक घेणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी माननीय श्री गिरीशजी महाजन साहेब यांच्या हस्ते मानधन देण्यात येणार आहे. गिरीश भावांनी या कार्यक्रमासाठी पाहुणे यासाठी आमचं नाव सुचलं आम्हाला. रोहित भाऊ काय म्हणाले की देवाभाऊ केसरी आणि नमो कुस्ती महाकुंभ देशातील सर्वात मोठी केसरी सर्व महाराष्ट्र केसरी स्पर्धेत खेळले होते आणि त्यासाठी आज गिरीश भावांच्या हस्ते आज त्या ठिकाणी देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आज एक महाराष्ट्रातील सर्वात वेगळा अवघड ठरणार आहे. कारण आज ही नवोदित मंडळ जे आहे येणाऱ्या काही वर्षानंतर आपल्या देशाचं नाव संपूर्ण जगभर करणारी अशी कुस्ती दिवापुढे आपल्यासमोर बसलेली आहे. त्यांच्या मान्यता चालू करण्यासाठी त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होते असणारे आदरणीय गिरीश भाऊ महाजन उपस्थित असणारे खरंतर अतिशय चिकाटीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आमचे गृहवर्य आदरणीय रोहितभाई पटेल उपस्थित असणारे युनायटेड रेसलिंग ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट नरसिंह यादव सर, इंटरनॅशनल क्लब तसेच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे सुद्धा आलेले आहेत आणि मतीन शेख जे हे फाउंडेशन त्या ठिकाणी आपण हे करतोय दुबईचे आहे ते त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे त्यांचं सुद्धा सहकार्य यासाठी आहे आणि या ठिकाणी आमदार गीते साहेब सुद्धा आले. मी सगळ्यांचा धन्यवाद करतो आणि मी परत एकदा भाऊनी जे त्यांच्या हस्ते जो सत्कार होतोय मी खरंच भाऊंना धन्यवाद देतो. ऑफ इंडिया आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांची मंडळी पुढे आलेली आहे आणि म्हणून आज आपण ठरवलेलं आहे देवाभाऊच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही जी 11 मुलं सिलेक्ट केलेली आहेत ही सगळी काढलेली आहेत. म्हणजे नुसते असे नाही की तुझ्या माझ्या मुलाला घ्या त्याला मुलाला घ्यायचं हे आपण आता दत्तक घेतलेली आहे. त्यांना लागणारा काय खर्च पाणी काय असेल आता मला ते नेमकं आपण काय केलं पण यांच्यासाठी आपण मेहनत करणार यांच्यासाठी आपण खर्च करणार आणि यांना कुस्तीची तालमीमध्ये प्रॅक्टिस करणं चांगले त्यांना कोच देऊन आपण त्या ठिकाणी ते पुढे कसे जातील ते चांगले मेडल कसे मिळवतील देशाचं नाव कसं उज्ज्वल करतील राज्याचं नाव कसं उज्ज्वल करतील यासाठी आपल्याला प्रयत्न केला नाही. त्याच्यामध्ये मुली किती आहेत दोन मुली हातवर करा. 2 मुली आहेत त्यामध्ये बाकी मुलं आहेत. आता जांभळीचा उल्लेख या ठिकाणी झाला आपण चांगल्या स्पर्धा आपण त्या ठिकाणी करतो खूप मोठा खर्च त्या ठिकाणी आपण करतो ज्यावेळेला तुम्हाला येतो यायचं यावेळेला आले नव्हते आले ते ज्यावेळेला आले ते नाही हा ह्यावेळेला आले मागच्या वेळेला नव्हते त्यातला खर्च करायचा 50 मुलं काढतो किती 50 लोकांना करायला लावतो चांगला खर्च करायचा पण त्यातून चांगली नावाजलेली पहिला मंडळी पुढे तयार झाली पाहिजे आणि याच वयातली मुलं घेणार कारण लहानपणापासून झालं तर आपण 20-25 घेतले पण त्याचा फारसा उपयोग मिळणार नाही पण 15 वर्षाच्या प्रॅक्टिस करून घेतली त्याला प्रशिक्षण चांगलं दिलं तर मला वाटतं निश्चित चांगले पैलवान त्या ठिकाणी तयार होतील आणि म्हणून आपण एक 4-5 जण बसून की कुणाला त्यात निवडायचं कुणाला त्यातून घ्यायचं कुणाला डायरेक्ट त्याला त्यातून तालमीमध्ये देऊ डायरेक्ट त्यांना आपण त्या ठिकाणी त्याला खाण्यापिण्यासाठी आपण त्याला मदत करू काही खुराकसाठी आपण त्याला मदत करू जे असेल ते त्याला जो खर्च लागेल तो मला वाटतं 50 लोकांची नावं काढा मी तुम्हाला 1-2 लोक येतो की ते सगळे तुम्ही खर्च करतो जो असेल तो खर्च करते तुम्हाला जो अपेक्षित देतो मग त्यांना काय लागेल असेल ते देतील म्हणून आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कुस्तीगिरांसाठी विषय महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करता आहात. आपली संकल्पना रोहित पटेल सांगितली अतिशय चांगली संकल्पना आपण यातून पुढे आणलेली आहे त्याबद्दल आपले मी सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. पुन्हा सर्वांना समभागांच्या मनापासून शुभेच्छा देतो. यातूनच पुढे राज्याचे देशाचे चांगले मल्ल तयार होतील महाराष्ट्र केसरी होतील हिंद केसरी तयार होतील देशाचे नाव उज्ज्वल करतील पुढे जाऊन बाहेर जाऊन अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. मला 10:30 वाजता आणि त्यानंतर जयंती आहे त्या ठिकाणी मला अतिशय आवश्यक होतं 15 मिनिट ठेवलेलं आहे मी लगेच त्या ठिकाणी निघतो.
हो मला लगेच एका वेळेस पळायला आपण तुम्ही उभे राहा. आपल्यासोबत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील आहेत. आज दादा मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील 11 पैलवानांना मानधन म्हणजे शिष्यवृत्ती या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे. काय सांगाल, आज तुम्ही कुस्ती क्षेत्रात डबल महाराष्ट्र केसरी आहात आणि कुस्ती क्षेत्रात काम करताय, स्वतःची तालीम आहे, तर पैलवानांसाठी कशा पद्धतीनं समोर येऊन अशा पद्धतीनं शिष्यवृत्ती दिली पाहिजे? आजच्या कार्यक्रमाविषयी सांगतो आपल्याला. युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशनच्या वतीनं खरं तर हे जे पूर्ण सर्व असतील, देवाभाऊ फाउंडेशनचे असतील किंवा रेसलिंग फेडरेशनचे असतील, आदरणीय आमचे गुरुवर्य रोहितभाई पटेल यांच्या खरं तर संकल्पनेतून ही आज जो कार्यक्रम झालेला आहे, ही जी योजना सुरू झालेली आहे ती आज त्यांच्या संकल्पनेतून झालेली आहे. खरं तर मी एवढंच आज म्हणेन की संपूर्ण देशावर कुस्ती खेळत असताना कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांनी राज्य केलं 10 ते 15 वर्ष आणि खरोखर जास्तीत जास्त करून महाराष्ट्राने ज्यांच्यावर जास्त प्रेम केलं ते मूळचे जरी मध्य प्रदेशचे असतील, पण खरोखर आज आम्हाला पण त्याचा फरक समजत नाही की महाराष्ट्राचे आहेत का मध्य प्रदेशचे आहेत, पण खरोखर महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांच्यावर भरभरून अगदी 10-15 वर्ष प्रेम केलं. आणि खरं तर मला असं वाटतंय की त्याच्यातनं उतराई म्हणून का होईना पण त्यांनी आज जे एक संकल्पना देवाभाऊंच्या माध्यमातून असेल किंवा गिरीशभाई महाजन यांच्या माध्यमातून असेल, पण महाराष्ट्रातील पैलवानांना दत्तक घेऊन आज त्यांना दत्तक योजना सुरुवात केलेली आहे. आज 11 पैलवानांनी त्यांनी दत्तक घेतलेलं आहे. आत्ता जे मंत्री महोदयांचं भाषण झालं त्यामध्ये मंत्री महोदयांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत, 11 पैलवान नको तर मला 40-50 पैलवानांना तुम्ही आपण दत्तक योजना चालू करू. म्हणजे खरोखर जेवढं प्रेम महाराष्ट्राच्या जनतेनं रोहित पटेल यांच्यावरती केलं त्या प्रेमाची खरोखर उतराई करतायत काय असं काय आज आमच्यासारख्या पैलवानांना वाटतंय. पण खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या माध्यमातून आज राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावानं ही दत्तक योजना चालू झालेली आहे. खरोखर त्यांचं प्रामाणिक कष्ट किंवा त्यांची जर आपली कुस्ती क्षेत्रातली उंची बघितली तर खूप मोठी उंची असणारे पैलवान रोहित पटेल आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेरणेतून हे जे दत्तक पैलवान आहेत, येणारे पुढचे 30-40 पैलवान आहेत, येणाऱ्या काळामध्ये अगदी देशाचं नाव 7 समुद्र पार करतील एवढी अपेक्षा आहे. अशा व्यक्त. धन्यवाद. बघा, काय सांगाल, आज मंत्री साहेबांच्या हस्ते 11 पैलवानांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे आणि मानधन पण देण्यात आलेलं आहे. आमचे मित्र रोहित पटेल यांच्या संकल्पनेतून तसेच दत्ताभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली देवाभाऊ केसरी फाउंडेशनच्या वतीनं युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या मान्यतेनं आज 10 पैलवान दत्तक घेतलेले आहेत. भारताची जर परंपरा बघितली तर ऑलिम्पिकला किंवा बाहेरच्या देशात पदक आणल्यानंतर भारतीय खेळाडूचा खूप गौगोवा केला जातो, परंतु मला वाटतं देशातली पहिलं उदाहरण असं आहे गिरीश भाऊंच्या माध्यमातून मला बघायला मिळतं खेळाडू म्हणून की आधी खेळाडूंना मेडल आणायसाठी कुठल्या तरी एखादी संस्था पुढं आल्या, कुठला तरी एखादा नेता पुढं आलाय हे पाहायला मिळते. हा महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी किंवा राजकीय मंडळींनी किंवा उद्योजकांनी ही अनुकरण करण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्या देशाला भरपूर ऑलिम्पिकला, राष्ट्रकुलला, एशियन गेमला पदक येतील, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील आणि आपल्या राज्याचा उद्धार होईल. नक्कीच. आणि आबा, एक सांगायचं झालं तर तुमच्या कन्येने पण काही दिवसापूर्वी एक मेडल घेतलेलं आहे, ते कुठे स्पर्धा होती, कोणते मेडल आहे ते पण सांगा. थायलंडला माझी मुलगी अंजली वेताळ दादा लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगुड येथे सराव करते. 15 वर्षाखाली 63 किलो वजनी गटात थायलंडला एशियन गेमला 3रा ब्रॉन्झ पदक बसलेला आहे. नक्कीच. शुभेच्छा. धन्यवाद. पैलवान मंडळी आहेत. आज कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आता या ठिकाणी स्नेहभोजन चालू आहे. मस्त जेवणामध्ये काय काय
चपाती आहे, फ्लावरची भाजी आहे, वटाणा आहे, पनीर आहे, भात आहे, आमटी आहे. पहलवान कसं आहे जेवण? जेवण सर खूप छान आहे जेवण. नियोजन बी चांगलं केलं तर काय सांगाल आज कन्यासोबत तुम्ही आलात? कुठल्या तालमीत आहे? मुरगुडला? हा छत्रपती शिवाजी संकुल स्वप्नेंद्रकरांच्या बरं. तालमीत आहे कन्या. प्रॅक्टिस वगैरे जास्त करत्या. कार्यक्रम पण छान झाला. जेवण वगैरे चांगलं आहे. असंच प्रोत्साहन यांचं कायमस्वरूपी राहू दे मुलांना. एक खेडेगावात आपण सर्वसामान्य कुटुंबातनं आलो, ग्रामीण भागातनं आलो, आपल्यासाठी एवढं मोठं मानधन म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आज एवढा मोठा सपोर्ट एक नंबर आहे त्यांच्याकडून. असंच मुलांना त्यांनी कायमस्वरूपी सहकार्य करावं एवढीच इच्छा आहे. तुम्ही काय काम करताय? नोकरी वगैरे करताय? नाही, आमचं मशीनचं बोट आहे. हां हां हां. नक्कीच आज जे मानधन आहे ते तिला खुराकासाठी फायदा होईल. 100%. या ठिकाणी पहलवान आहे बघा. पहलवान दत्तक योजना 2026-27 हे सगळे 11 पहलवान मानकरी आहेत. आता इथं स्नेहभोजन यांचं चालू आहे. एकंदरीत पहलवान जेवण वगैरे आहे व्यवस्थित? क्वालिटी. धन्यवाद. हे सगळे मंडळी आहेत. गिरीश भाऊ महाजन यांचं खरोखर मनापासून आभारी आहे. तसेच दत्तात्रय जाधव, रोहित पटेल सर, विजयभाऊ चौधरी, जेवढे काही सहकार्य केलेलं आहे या पहलवानांना सर्वांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. दत्तात्रय जाधव सर यांचं खूप मोठं योगदान आहे या सर्व पहलवानांसाठी. खूप चांगलं कार्य. मंडळी, अशा पद्धतीनं मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि भोजन पण झालेलं आहे आता. आणि 11 पहलवानांना त्यांनी मानधन पण दिलेलं आहे. त्याबद्दल कुस्ती क्षेत्राकडनं त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं हिंदकेसरी रोहित पटेलजी सर असो किंवा दत्तात्रय जाधव सर असो, विजयभाऊ चौधरी असो, या सर्वांचं मनापासून आभार आहे की त्यांनी पहलवानांना खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद.